जे त्यांच्याकडे आहेत ते आम्ही का निघू, आणि समजा आमच्याकडे येत असेल तर मग त्यांनी तपासून घेतलं पाहिजे कुठल्या कारणाने ते नाराज आहेत लाडकी बहीणच्या आणि 80 कुठल्या महिला कारणाने त्या ठिकाणी ते काँग्रेसला मतदान करू इच्छित नाही आहे, काय कारण असेल त्यांनी त्या ठिकाणी तपासलं पाहिजे. लाडकी बहीणच्या 80 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता नाही, मला नाही वाटत. त्यामध्ये स्क्रुटनी सुरू आहे. स्क्रुटनीमध्ये काही नावं आता गळाली असतीलही तरी पुन्हा एकदा त्याची कमिटी होऊन ते नाव पुन्हा इन होणार आहेत. त्यामुळं काही नावं जे काही पॅरामीटर ठरले होते त्या पॅरामीटरच्या बाहेर आहेत, पण ते आतमध्ये आले आहेत. ते काही कमी होतील, पण याचा अर्थ असा नाही की 80 लाख कमी होईल. आपण वडेट्टीवारांनी आरोप केलेला आहे की महिलांचा श्राप भाजपला लागेल, फक्त निवडणुकीपुरतं मतं घेतली अशा पद्धतीने. सर्वात मोठा श्राप तर काँग्रेसला लागणार आहे. 332 महिला संसदेमध्ये येत असताना, 132 महिला विधिमंडळात येत असताना काँग्रेस पार्टीने थांबवल्या. जर प्रधानमंत्री मोदीजीनं दिलेलं डिलिमिटेशनचं आणि महिला आरक्षणाचं बिल हे जर काँग्रेस पार्टीने एकमताने मंजूर केलं असतं तर 330 महिला खासदार झाल्या असत्या आणि महाराष्ट्रात 132 महिला आमदार झाल्या असत्या. हे तर काँग्रेस पार्टीने केलं आहे. आणि त्यामुळं काँग्रेस पार्टी ही महिला विरोधी आहे. ही आत्ताच नाही तर अनेक उदाहरणांना स्वातंत्र्यानंतर आपल्याजवळ आहे की काँग्रेस पार्टीने महिला विरोधी धोरण राबवलेलं आहे. संजय राऊत म्हटले की मोदीजींनी मला एकतरी विकासाचा मुद्दा समजून सांगावा, मीच भाजपमध्ये जाईल. 1000 मुद्दे समजून सांगू शकतो संजय राऊतजींना मी. मोदीजीची गरज पडणार नाही की ज्यामध्ये मोदीजीबद्दलचा आदर अजून त्यांना वाढेल. 1000 गोष्टी मीच सांगू शकतो संजय राऊतने. एक कशाला 1000 गोष्टी सांगता येईल. म्हटले भाजपमध्ये जाणार आहे, तुम्ही घ्यायला तयार आहे का त्यांना? असं आहे की त्यांना पहिले 1000 गोष्टी आमच्या पटवून तर द्या. ते जर प्रत्येक गोष्ट डिनाय करतील ते योग्य नाही आहे. त्यामुळं 1000 गोष्टी मोदीजी कशाला, मीच सांगतो त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या राष्ट्राच्या विकासाच्या, महाराष्ट्राच्या विकासाच्या, देश विकासाच्या केलेल्या आहेत आणि विकसित भारताकडे कसे आम्ही चाललो आहोत हे जर संजय राऊतांना मी जरी सांगितलं तरी पुरे आहे. भाजपने 4 उमेदवार इतर पक्षातले दिले आहेत. त्यावर वडेट्टीवार असं बोलले की आता मला देखील असं वाटायला पाहिजे की आम्ही भाजपमध्ये जायचं, भाजपमध्ये पदं घ्यायची, सगळी काँग्रेसमध्ये पडत. असं नाहीच आहे की आम्ही. असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय महाराष्ट्र.